अंपर कृपया सामना चालू करा लवकरच. चला अंपर कृपया सामना चालू करा लवकरच. चला 4:30 झालेले आहेत. अजून 3 मॅच खेळवायचे आहेत. तुम्हाला टाइम होईल. एक ओव्हर होऊ द्या नंतर आणू पाणी. बालू नंतर पाणी पाजा पाणी. पाणी पाणी हा सामना 3 षटकाचा असेल. बाळू जास्त पाणी पिऊ नको लवकरच. स्ट्राईकला सुनील कोंडिलकर, नॉन स्ट्राईकला बाळू कोंडिलकर. सुनील डोंबरे. चला मैदानाकडे बोलूया. क्षेत्ररक्षण करतो तो म्हणजे कैरा संघ आणि फलंदाजी करतो हातनोली संघ. आणि हातनोली संघाची जोडकली पाहायला बोलते नरेश आपला सुनील आणि बालू. गोलंदाजी मार्फत गोलंदाज पंकज सुंदर पद्धतीचा चेंडू चेंडू खोदून काढला आणि या चेंडू मिळते फक्त एक धाव. आणि एक धावेने संघाचा खाता ओपन झाला. एक चेंडू एक धाव. आणि आता मात्र नॉन स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईकला आलाय बालू कोंडिलकर. आणि दुसरा चेंडू टाकतो तो म्हणजे पंकज. पाहूया षटकातील दुसरा चेंडू. बाळू सुद्धा अनुभव फलंदाज आहे. उलटाच पद्धतीचा चेंडू बाजूला काही समजला नाही एवढा. आणि इथं मात्र एक क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. आणि इथं मात्र मिळते एक धाव. उलटच पद्धतीचा चेंडू फारसा समाचार घेता आला नाही बालू याला. आणि आता स्ट्राईकला असणार सुनील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पंकजच्या मार्फत. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली एवढं काय जमलं नाही. आणि इथं मात्र मिळतात 2 धावा. आणि 2 धाव्याच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावत गेलाय. आणि संघ जम पोहोचतो म्हणजे 4च्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. आणि 3 चेंडूचा खेळ बाकी. आणि 3 चेंडू म्हणजे धावा जमा केले त्या 4. आणि येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असणार. स्ट्राईकला असणार सुनील ठोंबरे. मस्तपैकी चेंडू मारला. चेंडू जातोय कार्पेटच्या स्वरूपात. इथे क्षेत्ररक्षण कोणती चूक करत नाही. इथं मात्र मिळते फक्त एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आपल्याला कैर संघाच्या खेळाडूंकडून. इथं मात्र संघ एक धावेच्या बरोबर पुढे जातोय. आणि संघ जम पोचतोय 5च्या घरामध्ये. चेंडू मात्र हवेत. आणि क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही विकेट किपर. आणि इथं मात्र बालूच्या पायरीचा होता अंत. पहिला गडी गाराज हातनोली संघाचा. 5 चेंडू आणि 5 धावा या षटकातील शेवटचा खेळ बाकी असणार. आणि आता हातनोली संघाकडून बालूची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज येतो तो म्हणजे अजून दिसत नाही. फलंदाज येतोय कुठून? अभि त्यांनी 5च्या मॅच मध्ये
खूप सुंदर फलंदाजी केली होती अभियान याने, तोच आता पाहायला मिळतोय आपल्याला. अभि गोलंदाजी पण खूप सुंदर केली त्यांनी, पण सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे आत्नुल संघाने पाठचा. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला अभि याच्या मार्फत. आणि आता मात्र स्ट्राईकला असणार अभि. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असणार. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते पंकज कडून. पुन्हा एकदा मस्त चेंडू मारलाय, चेंडू जातोय एक धावेकरिता. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आणि इथं मात्र एक धाव मिळते. एक धावेच्या बरोबरीने संघ पोहोचतोय 6 अंकांवरती. 7 चेंडू 6 धावा. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक. आणि जर तसं बघायला गेलो तर पहिल्या दिवशी सुपर 3 मध्ये पोहोचला होतो म्हणजे वावरले संघ, आणि दुसऱ्या दिवशी सुपर 3 मध्ये पोहोचला होतो म्हणजे कांबे संघ. आणि आज कोण जिंकणार आणि कोण सुपर 3 मध्ये कृपया सामना चालू लवकर करा. तरी बेलवली संघाचा संघनायक उपस्थितीत राहावे. आता मात्र दुसरा गोलंदाज तो म्हणजे रॉयल पाटील. पहिला चेंडू स्ट्राईकला असणार तो म्हणजे अभि. अभी कुछ करना पड़ेगा, छक्के चौका मारना पड़ेगा अपने टीम के लिए. चला पंच स्पीड अप. सुंदर पद्धतीचा चेंडू इथं मात्र मिळते फक्त एक धाव. क्षेत्ररक्षण चांगलं होताना दिसतं आपल्याला कैर संघाकडून. एक धावेच्या बरोबरीनं संघ संपवतोय 7 अंकांवरती. 7 अंकांवर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रॉयलच्या मार्फत. स्ट्राईकला असणार आता फलंदाज सुनील ठोंबरे. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढले, समोरच्या दिशेने मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चुकीला माफी नाही. नाही तर मिळते 1+1 असे 2 धावा. आणि 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पोहोचतोय 9 अंकांवरती. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आता. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते रॉयलची. पुन्हा एकदा चेंडू बॅटच्या स्लॉक मध्ये आलाय, चेंडू जातोय दणदणी 6 धावे करता षटकार. आणि 6 धावेच्या बरोबरीने संघ पोहोचतोय तो म्हणजे 15 अंकावरती. आणि आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी असणार या षटकामधील. सुंदर फटका मिळाला आपला ना सुनीलच्या बॅट मधून. आणि वैयक्तिक सुनील खेळतोय तो म्हणजे 12 धावांच्या अंकावर. पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय, चेंडू याला बॅट रिदम मध्ये आणि चेंडू होतो 6 धावे दणदणी षटकार षटकार षटकार. लगातारचा दुसरा षटकार पाहायला मिळतो सुनीलच्या बॅट मधनं. पाहूया हॅट्रिक घेतोय का षटकारांची सुनील ठोंबरे. कुठेतरी मागळा षटक आपल्याला पाहायला मिळतो रॉयलचा. 4 चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्यात रॉयलने. पुन्हा एकदा बॅटची एज लागली होती पण यष्टीरक्षक चूक करतोय आणि इथं जीवनदान मिळतोय म्हणजे सुनील ठोंबरे याला. कॅच मात्र सोडले का मॅच सोडले आता आपल्याला समजणारच. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. इथं मात्र सुनील ठोंबरेचा पारीचा होतो अंत. दुसरी पडलेली विकेट आतुली संघाची. आता मात्र धावपलको धावा दिसतात त्या म्हणजे 21. शेवटचा 2 षटक संपलेत आणि धावपलको धाव जमलेत ते म्हणजे 21. 6 बॉल मध्ये. जांभेली गावचे धरणीचे कार्यकर्ते केशव गावडे कृपया मैदानात या. चला पंच स्पीडअप करा.
गोलंदाजी मार्फत तिसरा गोलंदाज तो म्हणजे कैरी संघाकडून प्रतीक मोरे. चला सामना चालू करा. पाहूया स्ट्राईकला आता नवीन फलंदाज होतो म्हणजे नरेश ठोंबरे. आता मात्र दांडी 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 गोल. अभिच्या पारीचा होता अंत. अभिला काही फारसा चेंडू समजला नाही आणि इथं मात्र यष्ट उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज प्रतीक याने. खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे प्रतीक याच्या मार्फत. आता अभि ची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अल्पेश. रोहन गावडे उर्फ रॉनी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला प्रत्येकच्या मार्फत. 3 चेंडू देखील जमलाय आणि एकच धाव केले. स्ट्राईकला असताना नरेश ठोंबरे. चेंडू मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. इथं मात्र फलंदाज होते बाद. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. तोच नीरज ठोंबरे. त्यांनी पाठच्या मॅच मध्ये बघायला गेलो तर एक चेंडूचा खेळ बाकी होता आणि त्या एक चेंडूवरती षटकार मारला. तोच नीरज ठोंबरे आता खेळतोय तो म्हणजे स्ट्राईक वर आणि नॉन स्ट्राईकला असणार तो म्हणजे अभिषेक गडगे. पाहूया षटकातील चौथा चेंडू. सुंदर पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणते चूक करत नाही. नीरज ठोंबरेचा पारीचा अंत होतोय. पाहू शकाल तुम्ही हॅट्रिकच्या उमरटेवर आहे तो म्हणजे प्रत्येक. शेवटचा एक चेंडू जर या चेंडूवर विकेट घेतली तर हॅट्रिक भेटू शकते प्रत्येकाला. चेंडू का समजलं नाही आणि इथं चेंडू लागतो शरीराला आणि इथं मात्र एक धाव मिळते. इथं मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धाव बघायला मिळतात ते म्हणजे 23. येणारे 18 चेंडू
आणि 24 धावांची गरज असणार ते म्हणजे कैरे या संघाला. चला आत्नोली संघ क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. आणि बेलवली संघाचा संघनायक हॅलो हॅलो कैरी संघाचे फलंदाज मैदानात चला नोकरी कैरे संघाचं सालामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आणि आत्नोली संघ आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. चला कैरी संघ सालामीची जोडी लवकरात लवकर मैदानात घ्या. चला कैरे संघ आपली सालामी जोडी लवकरात लवकर मैदानात उतरवा. खूप उशीर झाला सामन्याला आपल्याला. तरी वावरले गावचे विद्यमान उद्योजक प्रफुल्ल शेठ विचारे यांना विनंती करतो की व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावे. हॅलो चला सामना चालू करा. पाहुण्यांचं स्वागत फटाकड्यांच्या आशीर्वाद होतोय. चला पंच स्पीडअप करा. गोलंदाजी मार्फत गोलंदाज आत्मोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्फत आत्मोली संघाकडून नरेश टोंबरे आणि फलंदाजी मार्फत बघायला गेलो सालामीची जोडी सागर रजत. स्ट्राईकला असणार सागर, नॉन स्ट्राईकला रजत. पाहूया पहिला चेंडू सामना करणार सागर. गोलंदाजी मार्फत रायगड एक्सप्रेस नरेश टोंबरे पहिला चेंडू सागर साठी. सागरला का फार पंचांचा वाईटचा इशारा होतोय आणि इथं मात्र एक धाव मिळते. संघाचं कातो पण होतोय. इथं मात्र एक धाव मिळते अवंतरच्या स्वरूपात. दुसरं पहिल्या चेंडू स्ट्राईकला आता सागरने मारले चेंडू. इथं मात्र एकच धाव मिळते आणि एक धावेनिशी संघ जाऊन पुढे सरसावता येतो म्हणजे 2 या अंकांवरती. आता मात्र स्ट्राईकला येत होतो म्हणजे
रजत डावखुरा हाताचा फलंदाज आहे तो म्हणजे रजत. रजतला आता काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी. पाहूया दुसरा चेंडू रायगड एक्सप्रेस नरेश याचा रजत साठी. कोल्हापूरचा चेंडू यॉर्कर आणि इथं मात्र चेंडू होतो निर्धाव आणि संघ जागेवर स्थिरावलाय 2 या अंकांवरती. पाहूया तिसरा चेंडू स्ट्राइकला रजत. सुंदर पटका जातोय. इथं मात्र 2 धावा बघायला मिळतात आपल्याला आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 अंकांवरती आणि 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार. स्ट्राइकला रजत. सुंदर फटकेबाजी करतोय रजत. पाहूया चौथा चेंडू. इथं मात्र यष्टिरक्षक चूक करतोय आणि क्षेत्ररक्षक पण चूक करतोय आणि इथं मात्र मिळतात 3 धावा. 2+1 वाईटची 1 आणि 2 रन बाईटच्या आणि 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघ पुढे गेलाय 7 या अंकांवरती. 3 चेंडूंचा खेळ बाकी असणारे अजूनही. पाहूया या षटकातील चौथा चेंडू. खूप सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला रजतच्या बॅटमधनं. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांकरता षटकार. सुंदर फटका पाहायला मिळाला ऑफ साइडला. पंच काय नाही पंच हॉलंडर्स. पंच पंच काय निर्णय हा 6 या 7 धाव्यांच्या बरोबरीने संघ पोहोचतो तो म्हणजे 13 या अंकांवरती. 2 चेंडूचा खेळ बाकी असणार. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षण सुनील टोमरे चेंडू काढले आणि कोण चूक केले आणि चुकीला माफी नाही. इथं मात्र रजतला जीवनदान भेटतोय आणि 1 रन सुद्धा एक्स्ट्राचे मिळते. कदाचित या कॅच झेल घेतली असती तरी 1 रन सुद्धा वाचली असती आणि विकेट सुद्धा मिळाली असती पण झेल मात्र जमिनीला दान केले आणि संघ जाऊन पोहोचतो 1 च्या बरोबरीनं 13 या अंकांवरती. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी असणार. स्ट्राइकला असणार सागर. पाहूया शेवटचा चेंडू. कोल्हापूरचा चेंडू मात्र खणून काढलाय. चेंडू जातोय 7 धावांकरता दणदणी षटकार. पंचांच्या 2 हात वरती आणि या चेंडू मिळतात 6 धावा आणि 6 धाव्याच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलो तो म्हणजे 19 या अंकांवरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. खूप सोपं झालंय कैरी संघासमोर. येणारे 12 चेंडू आणि 5 धावा. कुठेतरी मागडा षटक आपल्याला पाहायला मिळतो नरेश टोमरे याच्याकडून. तरी बेदोली संघाचा संघनायक समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 19 झाले धाव. 20 4 धावांची गरज असणार आणि गोलंदाजी मार्फत गौरव ठोंबरे दुसरा गोलंदाज हातनोले यांकडून. स्ट्राइकला असणार रजत. खूप सुंदर फटकेबाजी करतो रजत.
पाहूया गोलंदाजी मार्फत गौरव. खोदर पद्धतीचा चेंडू, फलंदाज बाद होतोय. पंचांचा बोट वरती. इथं मात्र पहिला गडी गाराज होतोय तो म्हणजे कैरिया संघाचा. रजतची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे डावखुरा हाताचा नरेंद्र पाटील. पाठच्या मॅच मध्ये बघायला गेलं तर लगातार 2 षटकार मारले होते आणि सामना मात्र विजय करून टाकला होता. तोच नरेंद्र पाटील आता येणाऱ्या 11 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. पाहूया दुसरा चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथं मात्र लूज क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि 2 धावा मिळतात आणि 2 धावांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतो म्हणजे 22 अंकांवरती. 22 आणि येणारे 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. बेलोली संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. आता मात्र 1 धावांची गरज असणार ती म्हणजे कैरा या संघाला. सुंदर फटका, कार्पेट पद्धतीचा मारलेला चेंडू जातो. 1 धाव मिळते आणि इथं मात्र सामना विजय होताना दिसतोय म्हणजे कैरे हा संघ. तरी कैरे संघाचा संघनायक टॉस साठी लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.